मंडळी, आज मस्तपैकी रानातून शेंगा आणलेल्या तुरीच्या. तर मी आज शेंगाची आमटी करणार आहे. पूर्ण शेंगा मी सोलून घेणार आहे. तुरीच्या शेंगा सोलून घेतल्यात आणि भाजून घेणार आहे. आता मी हिरव्या मिरच्या भाजून घेणार आहे. छानपैकी सोले भाजून घेतले मी आता. सोले मी मिक्सरमधून काढून घेतले आणि जास्त म्हणजे नॉर्मल काढले, जास्त बारीकही नाही काढले आणि जास्त मोठेही नाही काढले. मिरच्या आणि लसण भाजून घेतला होता, तर ते पण मिक्सरमध्ये थोडंसं मी बारीक काढून घेतलं आणि ते थोडंसं मी कढई तापली. आता मी त्याच्यात तेल टाकून घेणार आहे. आता तेल तापले. आता मी त्याच्यात जिरं टाकणार आहे. थोडंच टाकणार आहे, कारण मी मिरच्यात ठेसा बनवला आणि त्याच्यात जिरं टाकलेलं आहे आधी. पण ठेसा वाटून घेतलेला आहे, तर मी आता ते टाकणार आहे. आता हे थोडंसं मी भाजून घेतलेलं लसूण वगैरे सगळं. त्याच्यात मी दाणे मिक्सरमधून काढून घेतलेले ते टाकणार आहे आणि ते थोडेसे परतून घेणार आहे. आणि त्याच्यात थोडीशी मी हळद टाकणार आहे. छानपैकी असं हे परतून घेतलं मी. आता थोडंसं चवीनुसार मी याच्यात मीठ टाकणार आहे आणि थोडीशी मी याच्यात कारळची चटणी टाकणार आहे. मस्तपैकी आपली तुरीच्या दाण्याची आमटी झाली आहे. तर थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे मी. घेतली. तर मी आता चला तर गॅस बंद करून घेणार आहे. बघा तर प्रकारे आपली आमटी तयार झालेली आहे. ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत आपण खाऊ शकतो.